नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामध्ये जो प्रतीक्षित निकाल जो होता सीनियर क्लर्कचा, वरिष्ठ लिपिकचा, तो काय केला की लागलेला आहे. तर या निकालासंदर्भात तुम्हाला मी माहिती देणार आहे. तर या निकालामध्ये काय केलेलं आहे त्यांनी जर तुम्ही पाहिलं, तर ही जी परीक्षा झाली होती तर त्याच्यानुसार जर बघितलं तर 3/4/2024 रोजी जाहिरात आली होती आणि त्याच्यानुसार जर बघितले तर ही गुणवत्ता यादी काय केली की आता प्रसिद्ध करण्यात आली आहे. 4/2/2024 ते 3/3/2024 या एका महिन्यासाठी काय केलं की प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तर याच्यामध्ये काय केलं की यांनी जास्तीत जास्त मार्क ओके जनरल मेरिट लिस्ट आहे. जास्तीत जास्त मार्क ते कमीत कमी मार्क अशी यादीही लावलेली आहे. तर याच्यामध्ये रँकनुसार आहेत. रँक 1 आहे ते तेजस बेडाडे आहे ते. ओके. यांचे 174 मार्क आहेत. त्याच्यानंतर डायरेक्ट 166 मार्कांचे आहेत. आता याच्यामध्ये काय केलं की यांनी कोणत्या प्रवर्गातून त्यांनी अप्लाय केलेलं आहे आणि त्याची कॅटेगरी कोणती आहे ते तुम्हाला काय केलं की सांगितलेलं आहे. तर इथे जर बघाल तुम्ही तर फर्स्ट ओबीसी कॅन्डिडेट आहेत आणि दुसरे जे आहेत ते महिला रिझर्व्हेशनमध्ये आहेत. एक कॅन्डिडेट महिला आहेत सपना पालेकर आहेत सेकंड कॅन्डिडेट आहेत त्या. त्याच्यानुसार मयुरी पाटील याही फिमेल कॅन्डिडेट आहेत पण यांनी फिमेलसाठी रिझर्व्हेशनसाठी अप्लाय केलेलं नाही आहे इथे तुम्ही बघाल तर 160 मार्कांसाठी आहे त्याच्यानंतर ना 158 मार्काचे जास्त आहेत इथे 156 मार्काचे परत आहेत 156 मार्काचे अजून जास्त त्याच्यानंतर 154 मार्क 154चे अजून जास्त 152 मार्क तर असे काय केले की त्यांनी सगळी यादी दिलेली आहे. आता याच्या यादीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर टोटल जर पाहिलं याच्यामध्ये इथं आय-बी-पी-एस पॅटर्ननुसार काय केलं, की हा निकाल यांनी दिलेला आहे. ओके. आय-बी-पी-एस पॅटर्ननुसार काय केलं, की यांनी नाशिकचा जो निकाल आहे, तो काय केला, की लावलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता, की यांनी सेक्शननुसार मार्क दिलेले आहेत. म्हणजे प्रत्येक विद्यार्थिनी आहेत, सपोज 120 पैकी काय की 200 पैकी किती मार्क 120 मार्क आहेत. त्याच्यामध्ये इंग्लिशला दिलेले आहेत 38 त्याच्यानंतरनं इथे बघू शकता, की मॅथेमॅटिकल एबिलिटीला 44 त्याच्यानंतर जी-केला 18 आणि त्याच्यानंतरनं इथं हा सेक्शन याने दिलेला आहे याला 20 मार्क दिलेले आहेत. ओके. तर असे काय केले की यांनी माहिती दिली आहे, ही पॅटर्न बरोबर आहे. नाशिकनं जसा दिलेला आहे, नाशिकने काय केलं की हा पॅटर्न दिलेला आहे. तर या पॅटर्ननुसार जर दिले मार्क तर कसं होतं की विद्यार्थ्यांना समजून जातं की मला प्रत्येक सेक्शनमध्ये किती मार्क आहेत ते. तर अशा पॅटर्नमध्ये काय केलं की यांनी मार्क द्यावी ही विनंती आहे. तर अ, कोल्हापूरसाठी यांनी मार्क दिलेले नाहीत असे, तर कोल्हापूरसाठी काय करा की यांनी अशी मार्क द्यावे अशी अपेक्षा आहे. लवकरात लवकर देतील अशी हे करतो आपण आणि त्यांना जर नाही केले तर आपण काय करू तसे मेल आणि त्यांना तसं कॉन्टॅक्ट करून आपण ह्या निकालासाठी त्यांना विचारू शकतो. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.